नमस्कार बालमित्रांनो, आजच्या होमवर्कमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज पहिल्यांदा आपण मराठी या विषयाचा होमवर्क पाहूया. मराठी या विषयाचा होमवर्क आहे मी आहे असा. या ठिकाणी 3 मुलांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत की मी कसा आहे, माझ्याजवळ काय आहे काय नाही या ठिकाणी नोंदवलेलं आहे. हे मुलांनी न चुकता छान पद्धतीने वाचन करावं आणि त्याचबरोबर त्याचं लेखनही करावं. मग त्या ठिकाणी या 3ही मुलांची नावं पहिल्या रकान्यात दिलेली आहेत. तुम्ही खाली पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर 2 नंबरच्या रकान्यामध्ये राहण्याचे ठिकाण दिलेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला वर 3 मुलांच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर तर प्रत्येक मुलगा कुठे कुठे राहतो तर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या राहण्याचं ठिकाण लिहायचं आहे. त्यानंतर पुढच्या रकान्यामध्ये भाषा आहे. कोणत्या मुलाला कोणती भाषा आवडते किंवा त्याची कोणती भाषा आहे तर त्या रकान्यामध्ये त्याची भाषा लिहायची. नंतर आहे आवड, तर त्याला काय आवडतं हे त्या मुलाच्या समोरच आवड या रकान्यामध्ये त्याची आवड लिहायची आहे. नंतर आहे व्यवसाय, आईचा आणि बाबाचा व्यवसाय. तर ते जे 3 मुलं आहेत, एकाचं नाव आहे जावेद, दुसऱ्याचं नाव आहे पीटर आणि तिसऱ्या मुलीचं नाव आहे रुपाली. तर या तिघांच्याही आई बाबांचा व्यवसाय काय आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. हा आपला आजचा मराठी या विषयाचा आपल्याला होमवर्क पाहता येईल. यानंतर आपण इंग्रजी या विषयाचा होमवर्क पाहूया. इंग्रजी या विषयाचा होमवर्क पाहत असताना या ठिकाणी आपल्याला लेट्स स्पीक आपल्याला काही छोटे छोटे सेंटेन्स दिलेले आहेत. तर त्यांनी सांगितले लुक, लिसन अँड स्पीक. काय करायचं आपल्याला पाहायचं आहे, ऐकायचं आहे आणि काय करायचं आहे म्हणायचं आहे. छोटे छोटे सेंटेन्स आहेत. याच्यात छोटे छोटे शब्द आहेत जसं की व्हॉट आर यू डुईंग, त्यानंतर लुक ॲट द नेस, त्यानंतर आय ॲम लुकिंग ॲट द स्काय, व्हॉट्स गोईंग ऑन, आय ॲम रीडिंग. असे छोटे छोटे सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 4 लाईनमध्ये हे पूर्ण सेंटेन्स लिहून घ्यायचे आहेत. यानंतर पाहूया आपण मॅथ्स या विषयाचा होमवर्क. मॅथ या विषयाचा होमवर्क पाहत असताना आपण काल एक्सपेंडेड फॉर्म पाहिला होता. तर त्या एक्सपेंडेड फॉर्मशी रिलेटेडही काही या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत. त्याचबरोबर प्लेस व्हॅल्यू म्हणजे एखादी संख्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याचं मूल्य काय असेल. आता पहा प्रॅक्टिस याच्यामध्ये तुम्हाला 16 ही हा डिजिट त्या ठिकाणी दिलेला आहे. 16मध्ये 1 आणि 6 असा 16 तयार झाला तर या 6 जो ज्या स्थानावर आहे तर त्या ठिकाणी त्याची किंमत किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. 6 हा युनिट प्लेसवर म्हणजे एकक स्थानी आहे म्हणून त्याची 6च किंमत असणार आहे. त्याच्याखाली आहे 48. आता 48 या डिजिटमध्ये 4 या डिजिटला अंडरलाईन केलेली आहे. म्हणजे त्यांना म्हणायचे की 4ची प्लेस व्हॅल्यू काय आहे तर 4 हा 10च्या प्लेसवर आहे म्हणजे तो दशक या ठिकाणी आहे. म्हणून 4ची किंमत या ठिकाणी आपल्याला 40 म्हणजे 40 असं सांगता येईल. त्याचबरोबर खाली जर पाहिलं तर राईट द नंबर फ्रॉम इट्स एक्सपेंडेड फॉर्म. आपल्याला त्याचे तर एक्सपेंडेड फॉर्म दिलेले आहेत. आपल्याला त्याचे नंबर तयार करायचे आहेत. काल आपण काय केलं होतं की नंबरचे एक्सपेंडेड फॉर्म केले होते. आज आपल्याला या ठिकाणी एक्सपेंडेड फॉर्म दिलेला आहे त्याचा नंबर तयार करायचा. म्हणजे 17 + 8 = किती होतात 78 असे आपल्याला तयार करायचे आहेत. आणि खाली आणखीन काही उदाहरणं दिलेत तेही तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे फन विथ ॲडिशन्स.